घाबरते तर बाप गेला बघ. मला रूम तर नाही भेटली दुसरी, पण वाजतोय 12-1 वाजतोय. ही बघा, ही एवढीशी गोळी आहे. पण हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर उठले मी आता. आजकाल मला खूप जास्त लेट होते उठायला, कारण मी रात्री डेली व्लॉग टाकत असल्यामुळं रात्री लेटपर्यंत वाजतोय, 12-1 वाजतोय एडिटिंग वगैरे करायला, त्यामुळे लेट होतोय. आणि सकाळी पण मग लेट होतोय. आता उठले, आंघोळ वगैरे केली, स्किन केअर करते. फेस इग्नोर करा यार, कारण तुम्हाला वाटत असेल आताच ट्रीटमेंट घेतली आहे असा कसा दिसतोय, तर ते 2-3 दिवस असाच दिसतोय. आणि यावेळेस प्रोडक्ट चेंज केलेले आहेत डॉक्टरांनी. अरे गाणे केवढं जोर जोरात लावतात ना, माझा आवाजच येत नाही जर मी डायरेक्ट असा व्हिडिओ बनवायला तर. तिकडं गाणे चालू आहेत पिक्चरचे, इकडं कोणतरी आता हनुमान चालीसा लावली. हनुमान चालीसाचं ठीक आहे, चला मला पण ऐकायला होते म्हणा. काचाची बॉटल हे टोनीपासून सांभाळून ठेवावं लागेल. हे मॉइश्चरायझर होतं. म्हणलं आज तुम्हाला स्किन केअरच दाखवून देऊ व्हिडिओमध्ये. बरेच जण विचारतात. आता माझी पूर्ण झोप झाली आहे आज. सनस्क्रीन खूप भारी आहे. काल मला कळाले की सनस्क्रीन एवढी लावायची असते म्हणून. डॉक्टरांकडे गेल्यावर श्वेताने विषय काढला म्हणून, नाहीतर मी एवढी लावत होते. सकाळी मस्त देवाचे गाणे लावून तयार होताना वगैरे खूप भारी वाटतं. हो गई स्किन केअर. हेअरफॉल किती होतो थंडीमध्ये ना. स्किनची वाट लागते, केसांची वाट लागते. तरी पण मला हिवाळाच आवडतो, कारण मला गरमी सूट नाही होत. सूट नाही होत म्हणजे मला उन्हाचा खूप त्रास होतो. मला ना आता हेअर कट करावा असा वाटतं, एकदम एवढा छोटा करून टाकावं वाटतं केस. का वाटतं तुम्हाला, करू का? आणि लवकर पण होते. चलो बाय, मी घरी आल्यानंतर तुम्हाला भेटते. बाय. आले मी घरी 8 तासानंतर. 8 नाही 9 तासानंतर. जायचे 15 मिनिट, यायचे 15 मिनिट, 8.5 तास जॉब आणि अर्धा तास यायचं जायचं. भाजीपाला घेऊन आले. तसं मी 4च दिवस इथे, पण भाजीपाला तर लागणार आहे. कांदे एवढे छान क्यूट होता ना, म्हणजे मला जसे पाहिजे, मला जसे आवडतात. म्हणजे आता कसं मी एकटी राहते, तर मग मला जेवढं लागतं तेवढा एकच कांदा लागतो एका भाजीला, तर तेवढे असे छान क्यूट कांदे होते म्हणून घेऊनच आले. अद्रक, टोमॅटो, 2च भाज्या आणल्या, जास्त नाही आणल्या, कारण मी काल हे भिजवले, तूर भिजवली आहे. त्यानंतर अजून काय, मटकी भिजवली आहे, तर ते पण करावं लागेल.
आज जेवायला बनणार आहे टोमॅटोची चटणी, चपाती आणि भात. आणि काय विसरले मी. हा, आणि जेवण करून मला 9-1 वाजता बाहेर पण जायचंय. मला रूम तर नाही भेटली दुसरी, पण बऱ्याच जणांना वाटत होते की का मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं की का बरं मला ती रूम नाही भेटली. तर तिथे ऑलरेडी आले होते आणि माझ्या ऑनरने सांगितलं होतं की तू त्यांना बोलून बघ की त्यांनी जर ते रेडी असतील द्यायला तर देतील. पण ते म्हणे की नाही जमणार, त्यामुळे रूम नाही भेटली. तर माझा विचार चालू आहे की मी याच रूमला आणखी थोडंसं कलर देईल, थोडा खर्च करून, आणि थोडं डेकोरेशन करेल तर छान वाटेल. मी रात्री म्हणलं होतं तुम्हाला की कालच्या ब्लॉग मध्ये मसाला डब्बा जो होता टोनी बसला होता तो पाडेल आज दुपारी पाडून ठेवलेला आहे. आज जेवणामध्ये बनणार आहे टोमॅटोची चटणी. मला खूप जास्त आवडते, तुम्हाला पण आवडत असेलच हो ना, कारण मला तर जेवढे जण भेटले तेवढ्यांनाही आवडतेच. बरेच जण या कढईबद्दल बोलत होते की म्हणजे दुसरी घे, किती खराब आहे. तर मला तर नाही वाटत ह्याच्यात खराब तर काही आहे. खराब म्हणजे काय, घाण असते. घाण तर काही मला कुठे दिसत नाही कढई. आणि राहिला विषय चेंज करायचा, तर मी ही घेतलेली नाही, मी घरी जी एक्स्ट्रा पडलेली होती ती घेऊन आलेली आहे. कशासाठी, आपण जेव्हा बाहेर राहतो, बॅचलर राहतो, त्यावेळेस असे ऍडजस्टमेंट करूनच सर्व गोष्टी करतो. त्यासाठी मी हीच आणलेली आहे, नाहीतर मी नवीन पण घेऊ शकत होते जर मला घ्यायचीच असती तर. प्लीज आउच. जर मी रेसिपीचे चांगले व्हिडिओ नंतर बनवायला लागले तर मी ऑब्विसली घेईलच. का अद्रक लसूणची पेस्ट असली घाण का उडतीये. आणि भात बघा मी किती केलाय, वो भी करप गया रे. नाही, पाणी कमी पडले, थांबा. माझ्या बिझी, म्हणजे एकात दूध आणि एकात भात आहे, तर त्यामुळे ही वापरावी लागते. जरा अशी झणझणीतच चांगली लागते टोमॅटोची चटणी, नाही तर पानसट लागते. पूर्ण होतील त्या टायमिंगला मी क्वेश्चन आन्सर व्हिडिओ बनवणार आहे. तर पटकन 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण करा, म्हणजे मी लवकर Q&A व्हिडिओ घेऊन येईल. कारण काहीतरी मोटिवेशन पाहिजे त्यासाठी पण. जर 5000 सबस्क्रायबर झाले तर मी पटकन मला बनवायला पण छान वाटेल, थोडस मोटिवेशन असेल की बाबा आपले 5000 सबस्क्रायबर झालेत म्हणून मला Q&A व्हिडिओ करायचा आहे, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. शेंगदाण्याच्या कुटाशिवाय कशी पूर्ण होईल. भाजी ठेवून दिली शिजायला, तोपर्यंत मी चपात्या करून घेते. हा, आणि तुम्हाला एक स्टोरी सांगते मी माझ्या टोमॅटोची चटणीच्या भाजीची. तर काय झालं, मी तेव्हा होते 5वी-6वीला असेल, आणि दुपारी मम्मी झोपली होती आणि त्या दिवशी भाजी माझ्या आवडीची नव्हती. हा बरोबर, तर त्या दिवशी भाजी माझ्या आवडीची नव्हती आणि मम्मी झोपलेली होती, म्हणून मला काय मम्मीला डिस्टर्ब करायचं नव्हतं. आणि टोमॅटो होते ठेवलेले, म्हणून म्हणलं आपणच टोमॅटोची चटणी करून बघू. घेतलं सर्व मसाले वगैरे टाकले. माझी बहीण त्याच्यात शहाणी, तिला म्हणजे येत होतं थोडंफार, तिला ऍटलिस्ट माहित होतं की तेलामध्ये कधी काय टाकायचं असतं, काय काय टाकायचं असतं भाजीमध्ये. तर मग आम्ही दोघी मिळून बनवायला लागलो. आणि काय झालं, टोमॅटोच्या चटणीला पाणी नसतं, मी पाणी टाकलं, ते पण पूर्ण असं. आणि चटणी पण किती बनवली होती,
4-5 टोमॅटोची, म्हणजे असं की पप्पा पण खातील, पप्पाला माझ्या हातची भाजी खाऊ घालेल, मम्मी खाईल, असा विचार करून मी एवढी 4-5 टोमॅटोची भाजी बनवली. आणि झालं काय, पाणी टाकून ठेवलं शेवटी. मग काय पुन्हा मग मम्मी उठली, तेवढ्यात भाजी होत आली होती, तेवढ्यात मम्मी उठली. मम्मीनं पाहिलं. मग हे काय केलंय म्हणली, जाऊ दे म्हणली, आता काय मला उठवायचं ना म्हणली, मी केलं असतं. पण मग मम्मीला उठवायचं पण नव्हतं, मम्मीची झोप डिस्टर्ब नव्हती करायची, म्हणून मग मीच ट्राय केलं आणि ते तसं झालं. मग काय, मला भूक लागलेली होती, एक चपाती आणि थोडीशी खाल्ली. मग तशीच एवढी पानचट लागत होती ना, मला अजून सुद्धा टेस्ट लक्षात आहे. काय आता जेवायचं नाहीये, त्याच्यामुळे अगोदर काढून ठेवते डब्यामध्ये. एक तर आता बाहेरून आल्यावर जेवेल, किंवा मग जायच्या अगोदर जेवून जाईल. भात केवढू अशी कढई पुसलेली खायला कोणाकोणाला आवडतं. मला बापरे, आमच्या घरी तर भांडणं व्हायचे बहिणीचे भावाचे हे खाण्यासाठी. हम्म. हम्म. भाजी टोनी शेड बघा काय करतात. घाबरू नका, पडणार नाही तो तिथं, बसतो तो तसा. टोनी, मी खायला देणार म्हणून बाहेर चालला का शोधायला? हा हा, आता त्याला वाटलं आता माझं काम झालंय, खायला देणार आहे लेकराला. बघा, दोघं पण माझं काम झालं की लगेच कसे येऊन बसलेत, त्यांना कळालं आता मी त्यांना खायला देणार आहे. हो, खुशी तर फक्त खायला घेण्यासाठी येते माझ्याजवळ. हा, हो ना, हो म्हणते अजून, हो बिनलाची. टोनी, हो, इकडे जायला ना दुसऱ्याला. तिथे गोड दिसते खाताना. त्याच्याकडे बघा, ह्याला थोडं तरी काही भीती आहे का नाही. पलीकडून इथपर्यंत चलत आलं, त्याच्यावरून उडी मार खाली लवकर, इकडे उडी मार. टोनी, टोनी, खुशीसाठी आलाय का तू इकडं असा एवढा? बघा, अरे उतरलं उतरलं. थांब थांब, मलाच घ्यावं लागेल, पडशील ना. पागलू पगलू पगलू, बाप. बघा हे बघा, एवढं म्हणजे एवढ्या जाग्यामध्ये दोघं. काय काय ते तुझे फ्रेंड्स बघायचे होते तुला? खाऊ का तुला, खाऊ? खुशीची फिक्स जागा इथं बसते. ह्याला ह्याला कळलं पाहिजे, इथून चलत आलंय ह्याच्या. टोनी, टोनी, दाखव ना मला तू कसं चलत आला. ये इकडे परत. टोनी, ये, चल चल, ये. असं कसं आला तू? थोडी सुद्धा भीती नाही. बघा बघा, आता जाईल. हा, जाईल खतरो के खिलाडी. अरे बाप, दाखव, जाऊन दाखव टोनी, जाऊन दाखव. हा, दाखव आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला पण दाखव, युट्यूब फॅमिलीला दाखव आपल्या कसं जात असतात खतरो के खिलाडी. आता खतरो के खिलाडी मध्ये जाणार आहे टोनी बघा. अरे 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 अरे, इथून घाबरला.
बाप बाप बाप. घाबरतोय तो. बाप गेला बघा. शेर. चल ना, चल पुढे चल. फोकस नको घालू. चल. हा यस. वर जा. वर हो. वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा पोहोचला. खुशी आतापर्यंत कधीच तिथून चढलेली नाही, कधीच नाही. आता जाते. मला वाटलं आता त्याच्या मागे त्याचं बघून जाईल. बसली इथंच आणि तो बघा तिकडं. घेऊन येते मी त्याला मध्ये. बघ, पडला असतास तर कशो पडला असतास तर. नीट आहे, ठीक आहे, तो ठीक आहे. नको. बघा 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 किती मासूम बनतो बघा. पिल्लू. खुशीनं कधीच तो आगाऊपणा केला नाही टोनी. खुशी आतापर्यंत कधीच तिथून गेली नाही. तू कस काय गेला? बिकॉज यू आर बॉय. तू बॉय आहे म्हणून गेला. माझी मम्मी. तर झाले मी रेडी. आता जाते मी तिकडे. 8 वाजलेत. थोडंसं म्हणजे कामासाठीच जायचं आहे. खूप अर्जंट काम आहे. तर जेवण आल्यावर करेल, कारण 8:30 पर्यंत येते म्हणून मी सांगितलं होतं त्यांना. जाते आणि यस, ते काम झालं की मग येते आणि मग जेवण वगैरे करते. सो चला बाय. तर जायचं थोडासा डिले झालेला आहे. त्यांनी 8:30 पावणे 9 पर्यंत या म्हणून सांगितलंय. तर तोपर्यंत मी जेवण करून घेते. परत उशीर झाला तर मलाच आल्यानंतर परत जेवण करायला वेळ घाला रे, एडिटिंगला वेळ घाला रे. त्याच्यापेक्षा जेवण करते आणि बिझनेस आणणे का स्पेशली ब्लॉक पहाडे कॉर्नर आहे दारखेड्याला. म्हणजे माझी सख्खी बहीण त्यांना दिली आहे. माझी बहीण लहान मेकअप. सो गाईज, आले मी घरी. झालं जे काम होतं ते. आणि मस्त सँडविच पण खाऊन आले. जेवण करून सँडविच खाल्लं. खायची इच्छा नव्हती, पण मग त्यांनी खूप फोर्स केला म्हणून मग खावं लागलं. आणि तर कॉस्मोक्यूचं ओके कमेंट होती. तर आले आता फायनली घरी. गोळी घ्यायची राहिली होती, गोळी घेते. ही बघा, ही एवढीशी गोळी आहे, पण मला जात नाही. मला गोळी खाता येत नाही मेन म्हणजे, खरंच. तर मंडळी, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड येस, नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल तो देखील कमेंट करून सांगा. आणि येस, आपला क्वेश्चन आन्सर व्हिडिओ तर जेव्हा 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील तेव्हाच येणार आहे. तर प्लीज लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. अँड भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.